सुबह सुबह हम निकल रहे हैं गुरुद्वारा की तरफ, और ये मॉर्निंग वॉक भी होगा और भगवान के दर्शन भी। 2 दिनों से मैं चाह रहा था कि मैं वहाँ पर जाऊँ, बट नहीं जा पाया बिकॉज ऑफ लिटिल हेडेक इन द हेड। ऐसा हेडेक हो रहा था, बट now also is there, but a little. I think I will be fine after going there, but if not, there is the hospital where I can go. But भगवान की दुआ भी ज़रूरी होती है, उसके साथ साथ मेडिकल ट्रीटमेंट। I believe in both. सकाळी सकाळी या जात असताना थंडी हवा पण सुरू होती, आणि मग हे आपलं श्रीनगर आपले पाऊल वाट करत आहे, आणि हे आपला सायन्स कॉलेज एरिया, कलेक्टर ऑफिस नाही म्हणतात, कलेक्टरची वसतिगृह, आणि हे आपलं ब्रिज। Now feeling better आफ्टर अ वॉक। तो थोड़ा अच्छा महसूस कर रहा हूँ, काफ़ी अच्छा सुबह से, बिकॉज पूरी रात सो नहीं पाया बिकॉज ऑफ लाइट पेन इन द हेड, बट नाउ इट्स फाइन बिकॉज ऑफ लिटिल एक्यूपंक्चर थिंग एंड लिटिल एक्सरसाइज, एंड वो जो वाइब्स है गुरु गोविंद सिंह के दरबार में जाने के, उससे भी थोड़ा सा रिलीफ मिलता हुआ मुझे। आपल्या SP ऑफिसच्या तिथे 3 कायदे लावलेले होते, 3 नवीन कायदे म्हणून आणलेले होते, तर ते त्या ठिकाणी लावलेले होते। तर मग तिथून मी निघालो आपल्या हनुमान मंदिरकडे, तिथे दर्शन घेण्यासाठी, आणि मग तिथे कीर्तन करत होते काही भावी भक्त। शिवाय हर हर बोले नमः शिवाय, श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम। अशा प्रकारे काही गाड्या थांबत होते आणि बजरंगबलीचे दर्शन घेऊन जात होते विद्यार्थी। शाळेत जाण्याच्या आधी असं दर्शन घेऊन मग जात होते, ते पाहून खरंच खूपच छान वाटलं। मग नंतर मी निघालो आपल्या गुरुद्वाराकडे। मग गुरुद्वार आल्यानंतर तिथे काही फुलं होते, ते मी पाहिले, ते खरंच खूप सुंदर होते। अशीच फुलं आमच्या क्लासमध्ये सुद्धा फुलतात, ते पाहून सुद्धा बरं वाटतं। आणि मग नंतर मी हे कबुतराचे थवे पाहिले तिथं पाहिल्यानंतर मी घोडेस्वारी वगैरे होते ज्या ठिकाणी, म्हणजे घोडे वगैरे तबेला आहे गुरुद्वाराचा, तिथं मी गेलो। त्यानंतर इथं वस्तू संग्रहालय आहे तिथंच त्याच्या बाजूलाच, मग गुरु गोविंद सिंग जी वस्तू संग्रहालय, श्री गुरु गोविंद सिंगची वस्तू संग्रहालय, त्या ठिकाणी मी गेलो। त्या ठिकाणी गेल्यानंतर मी माझ्या क्लासमध्ये तुमच्यासाठी आले। अच्छा, कधी पान, कधी फुलं, कधी हे काय काही कधी चॉकलेट, काय माहिती झालं? आत्ता माहिती झालं की मी फक्त मॅगी खाऊ शकते, बाकी काहीच नाही। गळा दुखायले, फक्त मॅगी खाऊ शकतेस मग गळा दुखायल्यामुळे? हां, आत्ताच आणि आजच खाल्ले मी मॅगी, म्हणून दुखलं नाही। बरं, त्याच्यापेक्षा फ्रुट्स खाल्यानं जमत नाही का? फ्रुट्स खायचे, मॅगी खराब असते, चांगली नसते। खाल्लं तरी बी इथं दुखायले, फ्रुट्स काहीतरी ना फोडा झालाय एवढूसा, तरी बी नेट फ्रुटून करते। छोटा धमाका, बडा बम छोटा धमाका, असं
मॅगी खाल्ल्यानंतर तुझी तब्येत नीट होते, तसंच तब्येत ठीक नाही होत. ठीक नाही होत म्हणजे चांगलं ते खाल्ल्यानं काय होते मग? खाता येते तेच खाता येते? नाही, दुसरं बी खाता येते पण गळा दुखते ना, हा. म्हणून खाता नाही येत. मग आता मॅगीच खाऊ शकतेस तू ना. तसंच माझी तब्येत नीट करायला फक्त मोनॅको खाल्लं तरी जमते, मला असं वाटते. तुमची तब्येत ठीक काय नाही आहे, माझा गळा दुखत आहे. अच्छा अच्छा. वेगळी गोष्ट आहे. मग ताप आली म्हणा, डोकं दुखत असेल तरी सुद्धा मला मोनॅको खाल्लं की बरं वाटते. तसंच कारण की ते सपक राहते. चप्पक कुठं असते, खरट असते. तुझं खरं दिसत ना. आता एक तर क्वेश्चन केलं नाही. एकच क्वेश्चन केलं नाहीस. मग एकच किती? क्वेश्चन तर मारून का. खा, अर्धी खा, आता एका क्वेश्चनला तरी. अर्धी गोळी खा. हा, जोरात नाही. हा, हे चांगली होती. सर लवकर उठलं. हा हा, मी तर आंघोळ करून गेलो तू सकाळी. हा, मग होते सर. आणि दुसरं म्हणजे लई लवकर उठलं, डोकं लई दुखते. आम्ही गावाला गेलो तेव्हा तसंच होते मला, डोकं असलं दुखतं. रितेश गेट लावून टाक. आणि ते आपल्या इथं ते सायकलीची हवा काढणारी खूप आलेत म्हणून. आता कोणी असो ते कोणी, आणि त्याला काढायची गरज काय पडते? एवढा लहान आहे तर. आता असू दे नको, बस खाली, बस तिथं खाली. आर्यन बस. म्हणजे कोणाला कोण गेलं सगळं समजते. आपल्या बरोबर कर रे, खाली पाहून कर आपल्या बरोबर. ड्रॉइंग काढायचं असेल. सिक्स टूचा 12, 6 3चा 80, 6 4चा 24, 6 5चा 30, 6 6चा 36, 6 7चा 42, 6 8चा 48, 6 9चा 50, 4 6 10चा 60. व्हेरी गुड. क्लॅप फॉर हर. तब्येत खराब झाल्यावर काय करणार आहेस तू? गोळ्या खाणार. तुझा सांगा लवकर, बोला काहीतरी. गोळ्याच खाणार. तुझा औषध पिणार. तुझा भांडणं करणार. ते खुशी भेटते तुला. हा, दुसरा. मम्मी म्हणते कधी झोपणार तर नाही. अच्छा ठीक आहे. तुझा माझं तर काय, एका जागेवर बसून राहायचं, आपलं काहीतरी करत बसायचं, आपलं आवडतं. ठीक आहे. ओके. देन आरुष, तुझा? हो सर, मी काहीतरी घरी बसून बॉक्सचं काहीतरी बनवणार, नाही तर क्रिकेट खेळणार. ठीक आहे. तुझा काय करणार तब्येत खराब झाल्यावर? सांग लवकर, काय करणार? आर्यन बस शांत. हा, झोपतोस तू. ठीक आहे. तुझा? औषध गोळ्या खाणार. औषध गोळ्या खाणार. राशी, तुझा? मम्मीचा मार खाणार. मम्मीचा मार खाणार तब्येत खराब झाल्यावर? मग तेव्हा चांगलं वाटणार का तुला? हो. अच्छा, बरं वाटणार नंतर मार खाल्ल्यावर? ओके. लागतं.
जाते काय? आणि जराशी गालांची मसाज पण होऊन जाते. मसाज पण होते. बरं, व्हेरी गुड. औषध पिते. औषध पण पितेस? बरं, ठीक आहे. सिल्वर आज बॉल को सिल्वर मेडल मिला है इसलिए त्याला भेटले. या आणि आमचे सर हां, हॉबी सांग, लवकर सांग. तो मला मारतो, हां, मी तर रडत नाही, समज रडते. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मनोज, काय आवडते तुला? हां, आर्यन तुझं सांग आता, तब्येत खराब झाली. अरे नीट सांग रे. लिगोची जसा क्रिकेट हां, ठीक आहे, ठीक आहे, तुझं सांग रितेश, काय करतोस? कबड्डी. कबड्डी. हा, तुझं सांगचे. मी मारामारी करतो सर. मग मारामारी केल्यावर बरं वाटते का? हो सर. ठीक आहे, तुझं सांग. सर मी शिवा खातो. ठीक आहे, ठीक आहे. तू सांगितलंस का रे तू? ठीक आहे. हाय गाइस, बचपन से अब तक सर की तबीयत बिगड़ी नहीं, लेकिन आज क्यों गिरी ये कमेंट में आंसर बताए. क्योंकि सर ने इनका जो रोज का मस्ती होती है ना, उसकी वजह से मेरा सर दर्द कर रहा है शायद. हमारी वजह से नहीं, सर ने सौरभ जोशी के ब्लॉग देखे. सर आपलं डोकं दुखायला म्हणून आज आणि काय चटणी करून राहिला. अरे बाप. अच्छा, व्हेरी गुड. सिल्वर मेडल इन MTS Olympiad. ओके, क्लॅप फॉर हिम. ओय 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 आर्यन, काय भेटलं रे तुला हे? हा, सिल्वर मेडल कशामध्ये भेटलं? MTS Olympiad मध्ये. ठीक आहे, ठीक आहे, धरा या. इधर आ. कॉंग्रॅच्युलेशन्स. हे बघा मित्रांनो, आपल्या मित्रांनी जय आणि मनपंतनी एक पाणी छान करायला बनवलंय. ह्याच्यात टाकले त्यांनी गिट्टी, वाळू, चुरा. हे आता ह्याच्यात पाणी टाकणार आणि छान पाणी करून दाखवणार. छान म्हणजे फिल्टर्ड पाणी. हा, तेच फिल्टर. पाणी टाका. फिल्टर्ड पाणी खाली येणार सगळं. बघा, हळूहळू पाणी ह्याच्यात वाढत जाणार. त्याला आता वेळ लागणार पाणी भरायला फुल. हॅलो मित्रांनो, माझं नाव आरुषा ठेंगळे. मी ही ॲक्टिव्हिटी बनवली 10 रुपयापासून. पेपर आणला, त्याच्यात भारताची ड्रॉइंग काढली, त्या स्टेट्स लिहिले, त्याचे कॅपिटल्स लिहिले. ही इथं नेपाळ आहे, नेपाळची कॅपिटल लिहिली काठमांडू. इथं तिबेट, इकडं चायना, इथं अफगाणिस्तानची कॅपिटल काबूल. इकडं पाकिस्तानची कॅपिटल इस्लामाबाद. इकडं आहे अरबी सी आणि इकडं खाली आहे अरेबियन सी आहे तिकडं. हा, आणि खाली आहे हिंद ओशन आणि इंडियन ओशियन आहे. आणि हे 10 रुपये कुठून घेतला तुम्ही, मला ते सांगा आधी पहिल्यांदा. मम्मीकडून घेतला. की आजीने दिलं 1-1 रुपया? मम्मी, आजी नाही राहत बाबा माझ्याकडे. ठीक आहे, आजी गावात. जास्त गरज होती का? इकडं आपलं महाराष्ट्र पण आहे. बस एवढंच आहे. थँक्यू. मस्त ड्रॉइंग काढलेली आहे आमच्या एका विद्यार्थ्याने. कुठे चालली ही गाडी? मामाच्या गावाकडे. मामाच्या गावाला चालले वाटतं. मी इंग्लिशच्या बुकवरून बघून काढली, मला माहित नाही त्याच्यावर लिहिलं होतं कुठं चालली. वाटतं अच्छा. मला दिल्लीला चालली वाटतं. ठीक आहे. मग आपला दौरा कुठे असेल? दिल्लीकडे असणार आहे. ठीक आहे, आपल्या सगळ्यांना घेऊन जायचं तुला दिल्लीला. म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर पर्यंत तुला पोहोचायचं आहे याचा अर्थ. ठीक आहे, you should be in the parliament and you should take everyone in the parliament just for a tour and you should be a cabinet minister. Okay, clap for him. मित्रांनो, थांबा. तुम्हाला बोलतोय की आमच्या चॅनलला
सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू. काय आहे ते? अगं तू केलंस ना. काय कोण केलंय? कोण केलंय मग ते? आरुष केलंय का? ठीक आहे, मस्त केलंय. तुझ्यासारखं तोंड दिसायला पण आरुष सारखं. लाईन मध्ये बसायचा. आणि नेक्स्ट बसायचं. इरेक्ट